अनारसे नेहमी फसतात, त्यामुळे आपण हे मी रेडीमेड अनारसेचं पीठ आणलेलं आहे, त्याला मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. 15 मिनटं मी याला ठेवले. आता 15 मिनटं झाल्यावरती हे पीठ असं छानपैकी असं मऊसूत मी मिक्स करून ठेवणार आहे 15 मिनटं. 15 मिनटं झालेली आहेत. तर बघा आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया. अनारसाचं मी विकतच पीठ घेतलेलं आहे, खूप छान बनतात त्याचे अनारसे. तर असे आपण छानपैकी याला मिक्स करून घेऊया आणि याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया. आता बघा, तुम्ही बघू शकता मी सगळे याचे छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि परत करायचे आहेत. तर मी पूर्ण करून घेते अशा प्रकारे. मग सोपी जातात. आता आपण जसे गोळे करून ठेवलेत ना की ते अनारसे बनताना सोपी जातात. असे भेगा पडल्या नाही पाहिजे. असे एकदम छानपैकी तुम्ही बघू शकता, असे छानपैकी असे गोल गोल याचे असे आपण असे गोळे बनवून घेऊया. हे बघा, मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपण याचे छानपैकी अनारसे करायला तयार करूया. हे बघा, मी तूप छान तापायला ठेवलेलं आहे. आता आपण एक पॉलिथिन घ्यायची त्याला अशी आणि त्याच्यावर दुसरी अशी पॉलिथिन ठेवायची. तर अशा प्रकारे करू शकता किंवा मग अशा हाताने आपण छानपैकी अनारसे करून घेऊया व्यवस्थित. तोपर्यंत आपलं तूपही छानपैकी हे होतं. हे बघा, असं छानपैकी मी करून घेतलेलं आहे. आता याला आपण हळूच असं काढायचं आणि तेलामध्ये सोडायचं. आपण आता तेलात तळायचे असे. गॅस नेहमी असं बारीक मंद आचेवर तळायचं आणि हळूहळू याच्यावरती आपण असं तेल सोडत जायचं. हे बघा, अशी खमंग जाळी फुटलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशी छान जाळी सुटते याला. हे बघा, आता एक आपण छानपैकी असं तळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता याला किती छानपैकी जाळी सुटलेली आहे. आणि दुसरं तळत आहे. कधीही आपल्याला अनारसे तळायचे असतील तर बारीक गॅसवर तळायचे आणि अशी हातावर थापायचे. अशी मी थापतो या प्रकारे. थापून घ्यायची अशी व्यवस्थित, लाटायचे नाही. आणि अशी बघा छानपैकी जाळी तुम्ही स्वतः बघू शकता. हे बघा जाळी. देखिए फ्रेंड, कितनी अच्छी जालीदार शंकरपारे बनके अनारसे बनके तैयार हो चुके हैं।